तुम्हाला सांगू, ही माझी ना फेवरेट जागा आहे. मला ही जागा फार आवडते. कोणी नसतं. मी एकटी असते इथे बसलेली टेरेसवर आणि मला तासनतास आकाश बघायला फार आवडतं. आणि अशी बसलेली असताना ना असं वाटतं की आपण कसं पिक्चरच्या थिएटरमध्ये बसतो, पिक्चर बघायला जातो, नाटक बघायला जातो आणि आपल्यासाठी स्पेशली बिचारे खूप छान पद्धतीने ते लोकं ॲक्टिंग करत असतात, आपल्याला मज्जा म्हणजे आनंद देण्यासाठी. तसंच मला असं वाटतं जेव्हा मी टेरेसवर बसते आणि आकाशाकडे अशी बघत राहते, तर मला असं वाटतं की ही माझी जी झाडं आहेत ना, हे सगळे कलाकार आहेत. ही सगळी नारळाची झाडं, हे उडणारे पक्षी, हे माझं चिक्कूचं झाड, हे सगळे कलाकार आहेत आणि मला खुश ठेवण्यासाठी ते खूप मस्त डोलतात आणि मला त्यांच्याकडे बघून फार आनंद होतो. बघा कशी परफॉर्मन्स देत आहेत. बघा किती छान हलत आहेत हे बघा. आणि त्यांना पण माहिती आहे की मला हे फार आवडतं. म्हणून ते काय करतात ना, खूप सुंदर परफॉर्मन्स देतात आणि इतकी त्या परफॉर्मन्समधून इतकं छान एक मस्त स्पर्श थंडा होतो. आणि इकडे बघा, आपण म्हणतो ना लाईट कॅमेरा ॲक्शन, तसं वरतून आकाशामधून सूर्यबाप्पा जो आहे हा लाईट देत असतो आणि आपल्या झाडांचा मस्त परफॉर्मन्स सुरू असतो. छान आहे ना. मी, माझी झाडं, माझे पक्षी, माझा सूर्यबाप्पा. ह्याला एकटेपणा नाही म्हणत, ह्याला स्वतःची कंपनी एन्जॉय करणं म्हणतात. आणि मला स्वतःची कंपनी एन्जॉय करायला फार आवडतं. कारण की तिथे आपल्याला कळतं की आपण काय करत असतो, आपण काय केलं पाहिजे, कुठे बरोबर आहेत आपण, कुठे चुकतो आपण. फार छान वाटतं. म्हणजे छान छान झाडं छान छान परफॉर्मन्स देतात आणि डान्स करतायत. बघा, आवाज येतो तुम्हाला? मला यांचं बोलणं कळतं, त्यांना काय सांगायचं आहे. आज ते पण फार आनंदात आहेत. बघा, जेव्हा हे सॅड असतात ना झाडं, तर एक पण फांदी हलत नाही, अजिबात हलत नाही, सगळे स्तब्ध असतात. पण आज हे झाडं पण फार आनंद आहे, त्यांना फार हॅपीनेस आहे, कसला तरी आनंद झाला आहे त्यांना. आता कसला झाला आहे ते मला नंतर कळेल. आता कसा कळणार? असंच कळतं.